ओ बाई रश्मी, तो समय आहे का घरी? पाय व बाई, या पोरायला तर सांगितलं मी अगरबत्ती झाली दुग्बत्ती झाली, पण हे लेकरायला काय चव येत नाही बाई. मारे थैल्याच्या थैल्या बरोबर आणतात, पण महादेवाचं एक सामान आणत नाही तू बाई. पाय बरं, तो समय आहे का घरी? तर तिकून भीतीवर आवाज दे बरं त्याले. असेल तर त्यालाच पाठवतो गावातल्या दुकानातून आणायला लावतो. आता सांग, देवपूजा केली ना, धूप जाळायले ना, कापूर जाळायले ना, काहीच नाही बाई. सुन सुन लागून राहिलं नाही रा. काऊन आई? राजू आणतो म्हणे ना बाई. आता त्या राजूचं काय खरं आहे बाई? हो आ, काय आणते नाही आणत लेकरू? मै लेकरू हो म्हणून गेले बाई, मला आणतो म्हणून. या पोराला 2 दिवस झाले सांगून राहिले मी, पण एकानं नाही आणलं ना बाई. त्याचंच काय खरं आहे माय? हो म्हणे चाललं येईन घरी, अजून बसा लागेल मला. संध्याकाळच्या देवपूजेला लायणार नाही मग काही. सांग बरं, गावातूनच जाय बरं. हाय का ताजा चिल्लर पैसे? दे बरं त्या पोराजवळ. आलं असेल ते शाळेतून, आता दे, पाठव त्याला, आणते तो. आलो माय. माय हा तर राजू आहे. माय बाई बाई बाई, का रे पोरा आलं आणलं होतं थैले? ये आवारच मी पाणी आणजो बाई राजकुमाराला. का रे बाबा, एकलाच आला का? हो, ते बापूचं तिकडे काम आलतं बा, तिथे फोन आलता त्याच्या क्लायंटचा, तर ते तिकडे गेले. मग मी चाललो आलो घरी. मी कुठे हिंडत बसू त्याच्या माग. हे घ्या तुमचे देवाचं सामान, अगरबत्ती आहे, धूपबत्ती आहे, आणि लागे कापूर बी आहे. अई माय बाई, याद राहिली का रे तुले? सांग, मी म्हणून याद राहते नाही राहे तर पाय. आताच मी रश्मीले म्हणूनच राहिली की त्याला याद नाही राहीन तर कोणाजवळ सांग म्हणून संध्याकाळच्या देवपूजेसाठी. काय रे बापा, यादीनं आणलं व माय. ये बापा ये, उन्हाचा आला रे घरी. भरकस ऊन तापून राहिलो का रे? आणलं का? हो बाई, आणलं ना. हे घ्या मामीजी, तुमच्या अगरबत्त्या धूपबत्त्या. मी 2-2, 3-3 पुढे आणले. म्हटलं आता 2-3 महिने टेन्शन नाही तुम्हाला कोणाजवळ सांगायचं. सांग करा माय, एवढं काय आणलं रे बाबू? की पुढे आणलं असं चाललं असतं. आणता येते ना मग. पुढच्या किराणात लिहून दिलं की नाही, मग आणता ते पोरं. फक्त त्या चिठ्ठीवर लिहून द्यायला लागते. नाही लिहून दिलं की मग ते येतच नाही. सांग माय, दे. हे काय आणलं बाबा एवढं मोठं अजून? ठीक आहे रश्मीताई, तू म्हणस ना तुला टिकल्या संपल्या, ते तुला घरी गेलेले बंगला पाहिजे, तर ते बी आणले. मी पाय बरं, तुला आवडते का? तुला हिशोबाचे आहेत का पाय बरं? बाई, तुला काय आणलं रे ते? अरे मी जात होती, कधी आणत होती. सांग, तू काय तू हिंडत बसला? तुला सापडलं बरोबर? हो आणलं बा. हे बाय, डोक्याची टिकली आहे की नाही, बरोबर तेवढीच टिकली आणली. बरोबर माझ्या ध्यानात होती. मग मी आता ती पाहिल्या, म्हटलं अशीच पाहिजे, हेच पाहिजे. पाय ना, याच्यात आहे ना, पाय याच्यात आहे सामान. आणि ते 2 थैले आहेत ना, त्या 2 थैल्या दे माझं, त्या मोहिनी ताईच्या आहेत. सांगू बाई, आई पाय ना किती हरी काम आहे. काय रे रिकाम आहे? काय काम होतं तुला? मी जात होती कधी, याच्या संग जात होती, तेव्हा आणत होती. काय हो, कधी ऐकलं रे ते? तुमचं काढीच तर मनच पाहुणेले की मला ते संपलं, सामान संपलं, टिकल्या नाहीत, बंगल्या नाहीत, म्हणून मी म्हटलं चला बाईचं बी सामान घ्या. खरंच माय लय गुणाचा आहे व. खरंच भाऊ असा होता असा. सांग, बहिणीच्या उलवली गोष्टीवर ध्यान ठेवते. किती बाई कमाल माय. माय बाई बाय 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 बाय, एवढे अगरबत्तीचे पुढे रे माघारी का हो मव नाही का? हा सांग, काय करा? असं पण दुकान उचलून आणलेत काय या पोरानं? नाही मामीजी, ती एक वर एक फ्री आहे. ती ऑफर होती, मग मी म्हटलं घ्या एक वर एक फ्री असं घेतलं, तर मग 2 खेप घेतलं तर 4 पुढे झाले ते. होय माय बाई, सांग व, हुशारी आहे व. ये चाल, सरबत देतो तुला करून. सांग व माय, उन्हात तानाचा हिंडला अशीन. यानं तुला सोडून दिलं नाही, चालला गेला क्लायंटच्या मागे. असं नाही की सायाले सांग आणलं तर त्याला घरपोच देऊन द्या. काय करा बाई? आणि काय रे बाबू, तुला ड्रेस घेऊन राहिला घेतला का? हो घेतला, पण तो ड्रेस गेला पाहुणे सोबत गाडीतच. ते माझ्या ध्यानच नाही ते थैली काढायची. ते त्याला फोन आला, ते मला उतरून दिलं, ते चालले गेले तिकडे, ते गाडीतच गेली थैली. आपण संध्याकाळी आली की भेटते, मग मी दाखवीन तुम्हाला. मस्त घेतला ड्रेस. तो पसंतीने घेतला ना, तुला आवडला ना, बस झालं. तुला घाला लागते, तो पसंतीचा असला की झालं. ये रे राजकुमारी, खरंच बाई. पाय ना, हे काय आहे दुसरं? ते मोहिनी ताईचं आहे, म्हणजे बाळाईचं सामान आहे. ते दे, मी ते मोहिनी ताईला देऊन देतो. दे बापा. बस रे राजकुमार, त्याला कधी सरबत आणतो करून. चहा पेता का सरबत घेता? काय व, उन्हाचा आला, सरबत दे त्याला प्याला बरं करून. चहा नको करू आता. हे काय आणलं बाबू लेकरीला? काय आणलं? ते लेकरायले की नाही, कॉटनची ती गोलुती आणली. मोहिनी ताई काय म्हणे, उन्हाळ्याचे आता घरी घालायला लेकरायला जसे घालायले कॉटनचे कपडे पाहिजेत असं म्हणे. मग मी आणलं बरोबर. पाना कॉटनचे आहेत म्हणे. दुकानदाराला म्हटलं तर म्हणे कॉटनचे आहेत म्हणे, धुतले की भरतात म्हणे असं म्हणे. उन्हाळ्यात घालायला पतले पतले आहेत ना मस्त. माय बाई, खरंच व माय. हा असा भाऊ भेटायला नशीब लागते, मामा भेटायला त्याच्यापेक्षा. हा आतापासून भासायची काळजी त्याले. उन्हाळ्या लागला, लेकराले पतले चितले कपडे पाहिजेत. कुठून शिकला रे एवढं? आणले आता तर दाखवतो ना मोहिनी ताईले कसे काय आहेत का नाहीत खरं खरं कॉटनचे. तर दुकानदाराला तर म्हटलं तर बरी वा, तो हो म्हणे तो. असतील मग काय तर टाकू पाहू दे बरं मला. माय बाई, झाले का जेवण खाणं? झाले आमचे जेवण, तुमचे नाही झाले का अजून? तुम्हाला भलकाचा उशीर पाहिजे बाई, आमच्या घरी बात होते बाई. आता किती दिवस फुकेल राहतं माय? म्याने सांगलो ना माय बाई. आव त्या यमुना बुडीने सांगलं ना बुडीले. म्याने सांगितलं माय बाई, देवाची आण. म्या सांगितलंच नाही, मी काय सांगेन? हा म्या पाहिलं तुला, पाहिलं तर नाही तू वळ्या नेऊन जाईल की काकीत घालून चुरून चटून पाहिलं तर, पण म्या म्हणलं नाही बाई.
आपल्या तोंडून नाही माहित झालं पाहिजे कोणाला. मी नाही सांगलं, त्या बुडीनंच सांगलं. आणि तू काय माझ्या टावर करून राहिली? बस झालं मोठ्या बाई, मला बी कळते, एवढी काही हेडी नाही मी. बस झालं, मला काही गरज नाही. सांगलं तरी फरक नाही पडत, नाही सांगलं तरी फरक नाही पडत. गेल्या माझ्या बुडीच्या गोळ्या सगळ्या त्याच्या मळ्यावर घालून काय म्हणा आता. 2 वर्ष खाते का 10 वर्ष खाते तर दिन सोयऱ्याच्या घरी, नाही तर काय तर नमचोड भिकार चोटीचे सोयरे दिन त्याच्या घरात मोठमोठ गोळ्या वाटून. मला काही नवाई नाही त्याची. आता 10 किलो 10 किलोच्या गोळ्या घालतो. मला काय काय कमी आहे का कायची? मला काय गरज आहे? दिले बाई, एक पुढे देऊन दिली बाई. त्या गोळीच्या पायी किती रट्टे खाल्ले बाई. एवढ्याच्या तर गोळ्या रस्त्या झाल्या, तेवढ्याच्या बाय गोळ्या घ्यायला लागलं मला. 2 दिवस माग उघडून राहिलो बाई. काय सांगू, असं आगतो ना फुटे तरी बी बाई. लढू नको राहू दे. मला बी कळते व. हो माय, एवढं मारावं का माय बाई? आढोराला तरी माणूस जोरसोक विचार करून मारते व माय बाई. खरं ना बाई, काही म्हणा बाई, त्या माणसाला सुतच नाही बाई जोरसोक. तसं नको म्हणू, तसं म्हणशी ना तर बुटीनच खरं गेलं पाणी. मग काय तर बुटीला काही गरज होती का चौताळून तर घरी याची? काय असं अनमोल जिन्नस घेतलं होतं का त्याच्या घरातलं? घेतली तर घेतली, काय माय दाय दायसाठी काय बाई बुडीनं बाजार भरवला. समजा गाव जमा केलो सांगव. माय का भाऊ आला अंधारच्या दारून निघून गेला व माय बाई. त्यालावर पाणी नाही पेलावं. आला मोठा बहिणीच्या भेटीले, किती बोलली बाई बुडी त्याले. माय मला तर बाई लस खराब वाटलं व, खरं सांगतो तुले बाई. मोठ्या बाई, मला 2 रोज झाले डोळे नाही मला. काय म्हणलं शिन मा भावानं? बरं झालं माय भाऊ सांगत होती, नाही तर तिनं काय म्हटलं असतं. घरी गेल्यावर मायच्या तोंडाकडे नाका लोक बोट नेले असते. म्हणलं असतं तुमच्या पोरीनं वळ्या चरल्या सासूच्या घरातल्या. किती नवलं असतं बाई मायले. सोबलं का बुटीने घेऊन काय घेतलं होतं माय बाई? असं वळ्या असतं की दाय असतं घेतली माय. हो माय सांग, तो आपण तो मायली 17 सुनावल्या असतं का भाऊजीनं. बरं झालं माय देवास करणार ती आली नाही. तो भाऊ चालता. अगं भाऊ किती म्हणलं तरी झाकली मोठ 1.25 लाखाची ठेवते. खाली घरी जाऊन तोस का बायकोले सांगते का मायले सांगते? जाऊ दे, बरं झालं बरं म्हणून बरं निभलं. पण बाय व माय आला व उभ्या चालला गेला व माय. फोन घेऊन कर लागत होतं त्या. मी नाही केलं बाई. काय फोन करता माय आता? कोणत्या तोंडानं करता त्याला फोन? तू माय बाई, तू तुम्हाला फोनवर शादाचं होय. त्याच्या बोल कशी जीवारी ठेवस. पण म्या बाई, म्या म्हणलं आता लोकांचं घोर आहे काय? आपल्या सासूचंच घोर आहे म्हणून घेतली माय बाई दाय. बुटीने लहान बाई मला आड लावला बाई. हवं बाई मला आता मरे लोक याद राहतील. बरोबर आहे येतच राहिलं पाहिजे. वड्याची भाजी टाकलं तुला कोण कस बसला पाहिजे? नाही हो बाई, मग काय बाई नाही बाई, असं नव्हतं करायला लागत बाई. बुडीचं चुकलंच बाई. बुडीचं जाऊ दे, हायच तशी ते. आपल्याला का माहित नाही बुडी कशी येतं. बुडा बी टाकला आहे बरं, गोड बोलते काही नाही. बायकोच्या पुढे फुक नाही चालत. आपल्याला सुनवते. पण खरं सांग का, टाकरच्या माणसाला चुकलं त्याला समजायला नाही पाहिजे का? काही असं आपल्या घरातच 2 भीती 4 असं लोकांच्या पुढे माय बाई मारतो कोण धड दिसते का माय बाई? हे तर माय बाई काय म्हण बाई, त्या बाबतीत आपलं नशीब बोलत साजरा आहे बाई. माझ्या घरचा माणूस हो नाही म्हणत नाही. म्हणेन कसं आपण सहीच नाही करत, आपण असं कामच नाही करत ना. तो सारखं रिकामी धांदी माझ्यासारखी तर काय हात लावा कोणाच्या दाईने. साजरी नवऱ्याला सांगते 15 किलो दाई आणून टाक, मला वळ्या करायला लागतात. काही कर तिकडे, आम्हाला काय करावं लागते? आण घरात. तू बसली रिकामी धांदे करत बस. मग आता शकून बाई तुम्हाला हा इंद्रायला कळते मले बी. तुम्ही बी त्यातलाच सांगू नका मले. चालली बी मा घरी अंग टाकतो बाई घंटा गुरझर शिक. आवा थांब ना, मी काय म्हणतो म्हटलं बाय मी पापळा जाऊन राहिलो होतं. मला पापड लाटू लागशील का नाही? एका बरं 20-25 पापड तुला काय पुरते दिन ना मी. चोप आहे लाटू लागतो एकलीच बोल का बोलला जाते बिचारी. ते रसकन्या बी घरी नाही ना. तिनं हरभरा सोंग्याला घेतला ते पातीत गेली आता. नाही ती होती माझ्या दरवर्षीची सोबतीन. मी म्हणलं एकटीच लय भारी जातात बिचारी. येशील का तुला केली पाहिन बाई. काही भिजत आऊ ना आता तू म्हणशील तारी कंपनी ता भेटत का बरे? तसं काही नाही मला. पण मी दिन नाही का बरी पापड बी दिन ना. मला काही नाही पापड पायात घेतात मा घरी का मला करता नाही देत काय? मला का मजुरी देता का तुम्ही? पापड दिन करता येईन माणूस केला लाटू लागेल. तसं बी माझ्या लय वेळा कोळ बसणं होत नाही बाई. मा कंबळ दुखून येते. येईन 20-25 पापड लाटू लागेल. राहू दे माय, मग 20-25 साठी धिंगाणा नको मला घरी येऊन. तेवढे जाऊन मलाच लाटता येतात. मा म्हणलं 2 दिवसासाठी देशील लाटू लागशील साजरे तर ये. आता लय काय भावात खातं ये ना. एका वेळी तू करशील तर मी करू लागेन तुले. हातून पातून केलं तर होते का? आता आपल्या बुडीला काय होत नाही. साऱ्या गावाचं करीन. भाऊजीला करू लागेल गेली लागे माहिती का तुले? भाऊजीला वळवट करून द्यायला गेली. पण आपल्याला जर करू लाग म्हणशील ना तर करणार नाही. अशी आहे बुडी. सारा गाव डोक्यावर घेते घरी तिच्या एवढ्यावर बसते. कुठे नादी लागतं व. आपण दोघीच जणी आहो एकमेकीसाठी. किती म्हणलं देराण्या जेठाण्या किती भांडल्या किती एकामेकाचा राग केला तर शेवटी त्याच असतात. आपण चांगलं राहिलं तर ती लोक बीत हे करतात म्हटलं. उगाच लोक बोट घालतात. म्हणून तुला म्हणतो घरात काही दिवस पण बाहेर साजरा राहत जाय. आता किती झालं तरी मी तर जेठाणी पण तुला कोणा सांगा माय बाई, तू तर तोच पिपाणी वाजत मशी भाऊन बसत. मी काय करतो माहिती मला बिबे भरले द्याल त्याला मीच डाळ माहित आहे मला. येईन वाटलं तर येईन. आवन खरं येशील का सांग, नाही तर भरोशावर मी माय उंडा भिजवीन तू येशील नाही. भिजो जा येईल. लय जागो तोंडाची टेटर आहे म्हणून तशी नवऱ्याची रट्टे खाती. याच लायकीची आहे ही. काढ म्हणा अजून साजरं तसं. थांब म्हणा साजरी तिला म्हणून राहिली प्रेमानं की मला पापड लाटू लागवं. त्याला होबस केला खून राहिली असते ती. नाही तर तिकडे जाते शेजाऱ्या बाजाराच्या घरचे पापड लाटेले. आणि मा घरचे म्हटलं की ते जीवर येते.
हवं उलशाक वड्या असल्या तर आण जावं मुठखा एखादी भाजी मी बी खाईन म्हटलं. मी नाही येत जी पापड की पडला त्याला मारी कंपन नाहीये. घे ना वड्या म्हटलं की लाईनी बरी तळा लढून राहिली अशीच पाहिजे. अशी गेली ती पिंग पयत माझं मरून तिला तसं वाटलं की जसं काही काही तिनं काय 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 अनमोल जिन्नसच पुढच्या घरातला चोरला. ती दाय दिली असती मला तर मी बी चुप राहिली असती. घे म्हणा आता मोठी गेली पुरं तिला वाटली की मी पुरं मीच खातो. अर्ध मला जर वाटलं असतं तर तेरी बी चुप मेरी बी चुप कायला सगळं गोवा झाला सांग रट्टे खा लागले असते. पण तिला तर वाटलं की सबन मीच गळपतो हळप म्हणा आता चालले म्हटलं येशील ते पापड लटेल नाही नको मी तर काय मशीन लटून आणीन माई काय गोट घेतली. सांग काय करावं राजू. अरे राजकुमार सांग बाई लेकराले कपडे माय बाई वो सोडच्या सोडच आणलं होतं. आता उन्हाळाभर टेन्शन नाही लेकराले मामाच्याच घरचे कपडे घालतात. आई पाय ना किती चांगले कॉटनचे आणले कलर कलर माय बाई किती चांगले. कसे समजले रे तुले. मोहिनी ताई मी दुकानदाराला सांगितलं म्हटलं बा लय लहान लहान लेकर आहेत म्हटलं ते महिनाभराची नाहीत म्हटलं असा हिशोबानं द्या आणि कॉटनची द्या म्हटलं बा प्युअर कॉटनचे लेकरायले रुतले घेतले नाहीत पाहिजेत उन्हाळ्यासाठी पाहिजेत म्हटलं तर त्यानं हे दिले बा काढून. बराबर दिले रे बाबा बराबर येच असतात. सांग मला गोटे आले माय त्याच्या संग माय बाई टोपरी होई का हे. नाही आई ते मोचे आहेत. ओय माय बाई मोचे आहेत का मग उन्हाळ्याचे काय कामाचे बा माय मोचे हिवाळ्यासाठी ठेवून दे मोचे सासरे आहेत ना. सांग बाई. अहो आई त्यानं फक्त बाळाले कपडे आणले मी सकाळी असंच म्हटलं फक्त त्याला किंवा माय टिकल्या संपल्या बांगड्या संपल्या मला टिकल्या नाहीत बांगड्या नाहीत एक जाऊ बाहेर आणीन तर लागी घेऊन आला. सांगा हो का रे माय किती गुणाचा भाऊ. असा भाऊ असला तसं वाटते घरीच राहू द्यावे जाऊच नको तू. नाही बाबाई काही बोलते काय ते सकाळी रश्मीबाई म्हणत जाय पाहुणे ते पाहुणे मग माझा टाइम नाही मला धमकाय का मला टमकाय का मग गेलो होतो मग ते लई ते आणलं ते त्याला सासून ते अगरबत्त्या दुब्बत्त्याच म्हटलं होतं ते आणलं ते काय 2 पुढे फ्री भेटले ते घेऊन आलं मग सगळं स्कीम मधलं सामान. सांग माय बाई माय मग तर सगळ्या घराला खरेदीच केली तुला आणि तुला ड्रेस घेऊन राहिले ते घेतला नाही का तुला ड्रेस मग. हो बाई घेतला ना मस्त ड्रेस घेतला मी आता 2800 रुपयाचा ड्रेस घेतला पाहुणे मुली मग मापासून तिनंच घेतला मी आता बापू साधाच काढला होता बा 1400 रुपयाचा होता समजा शर्ट आणि पॅन्ट दोन्ही त्यातून राहिलो तो पाहुणे नाही हा नको घेऊ हा घे 2800चा काढला बाई पाहुण्यानं ड्रेस. हो आणि तूच घेतला लय मस्त आहे पण ते थैली पाहुणे गाडीत गेली ना ती पाहुणे क्लायंटचा फोन आला आणि ते तिकडे गेले तो काही ते थैली त्यातच राहिली मी तर उतरलो मग मी सामान घेत घरी आलो संध्याकाळी पाहुणे आली की गाडीतली थैली आली ना मी तर दाखवतो तुला ड्रेस मस्त आहे बाई ड्रेस मोठी आई मा ड्रेस लय मस्त घेतला पाहुणीनं. हो माय बाई झालं माय बाई मग मामाची खरेदी भाषेची खरेदी बहीणची खरेदी सारं झालं माय बाई मग तास. हो आज सगळ्याच झालं पण तुला काही नाही आणलं बा मोठी आई. ओ माय मला काही नाही पाहिजे रे बाबा मला काय आणतो तू दिसला एवढा डोळ्यावर की झालं समजा भेटलं मला काही नाही पाहिजे बाबा. त्याच्यात काय रे याच्यात काही नाही रिकाम्या थैल्या आहेत तिथून साजरे आहेत ना मस्त भेटल्या ना ती ठेवतो बाई. राजकुमार अरे तू गेलाय ना तर तुला आठवण येत जाईन गड्या आता पुढच्या सुट्टीत बी आमच्याच घरी चालला ये तू काही घरी राहू नको. तू असला की तर निम्म कामच होऊन राहिला आमचं काही टेन्शनच नाही. ओ ताई मला टिकल्या तितक्या मस्त आणल्या ना बरोबर डब्बीच्या आणल्या ना लागे तसं काही यायला समजते बायकोला टेन्शन नाही याच्या बाई सगळं आणते बाई हा निवडून निवडून. काय हो बाई काही बोलतं नाही ना खरंच ना आई यानं बांगड्या आणल्या बरोबर माप कसं काय झालं रे. आणि ते अंदाजी सांगितलं होतं ती बाई आली ती बांगड्या घ्यायला मी म्हणलं या बाईच्या एवढी आहे माहिती हिच्याच सारखं हात म्हटलं तिचे हात बारीक बारीक या बाईच्या मापाचे द्या तो दिलं मग ते पाय किती हुशार आहे सांग माय बाई कमाल आहे पण खरंच रे राजकुमार आज ना खरंच काही म्हणतो लयच चांगलं काम केलं. आई तर इतक्या खुश झाल्या हे बा मस्त सेंटेड अगरबत्त्या दिल्या ना आईने आणून लागे धूपबत्त्या काय कापूर काय ते राडी आणली ना कोणती बापा आई तर खुश झाल्या राजकुमारच करतात आई. हो का रे बाबू माहिती बरं झालं सपवून देवपूजे त्या बाईला धूपबत्ती नव्हती ना कापूर नव्हता आणि त्या बाईचं तर माय देवा धर्माचं जर काही नसलं की त्या बाईचं चित्तच लागत नाही ते बरं केलं बापा ते आणलं तर माय बाई व. काय झालं बाईले नवीन नवीन कपडे घालायचे आहेत का मामानं कपडे आणले बाईसाठी. हो आई घालत नाही बाईले नवे नवे कपडे घालायचे आहेत नवे नवे कपडे दिसतात होती आणि बाईले घालून भेटत नाही मामानं आणले 3 ड्रेस लागे मा बाईले 3 ड्रेस लागे मा बाबूले 6 आणले अर्धा डझन कपडे आणले मामानं असा मामा आहे का कुठे एक ड्रेस घेत नाही मामा यांना होती बा हा मामा डझनानं कपडे घेते भाषेले. बाई लय नशिबान हायत माय लेकर लय गुणाचा मामा भेटला त्याले. काय व मोठी आई काही मी काय एवढे गोलूते आणले तेवढे काय चांगले बी ड्रेस होते बाई ती पण मी म्हटलं बा ते मापाचं होईन पुंची होईन नाही होईन तू मलाच उन्हाळ्याचे घालायला पाहिजेत म्हणून मी दुकानदाराला सांगितलं त्याने हे दिलं काढून हे म्हणे बरोबर आहे म्हणे हे धुवा म्हणे बाई तू काय म्हणे मोठी आई तू म्हणे हे धुवा म्हणे पाण्यात टाकले की भरतात म्हणे हे कपडे असं म्हणे नरम पडतात म्हणे अजून.
हो ना, ते कॉटनचे आहेत ना, कॉटनचे कपडे पाण्यात टाकले आणि धुतले की नरम पडतात मस्त. आता बाई भिजू घालून दे थोडेसे पाण्यात, नाही राहू दे बाई, रातचे नको भिजू घालून लेकराचे कपडे. सकाळूनच घंटाभर उठल्या पाण्यात टाकून दे. मग 15-20 मिनिटं पाण्यात राहिले की कपडा भरते, मग काय दोरीवर टाकून दे. आणि दही पारून तर घालायला होतात की पतले चिररात बात वाहतात. मस्त आणले बाई उन्हाळ्याच्या मापाचेच, गरमी बी होत नाही माझ्या लेकरायले आणि काहीच नाही. तुम्हाला आवडलं ना सगळे ले बरं झालं. मी आता म्हटलं काय माहित बा रश्मी बैली आवडती की नाही तिचं सामान, अन तुले बी लेकराचे कपडे आवडतात की नाहीत म्हटलं बा. हाय रे, असं कसं म्हणा मामा, ते आणले ते कपडे घालायची तर आम्हाला घाईच झाली, पण आता हे धुवा लागतात ना कोरे आहेत म्हणून. नाही तर आम्हाला लय हरिकाला, आम्हाला जे बोलता येत असतं, सांगता येत असतं तर आम्ही आलो असतो तुडू तुडू पयत. मामा थँक्यू म्हणत आहे की नाही बाई. रश्मीबाई मला जाम भूक लागली. पाहुणीनं मला डायरेक्ट सकाळीच बा ते मिसळ पाव खाऊ घातलं होतं, आणि त्यापासून मग इकडे खाऊन तिकडे खाऊन काहीच नाही. उसाचा रस पाचतो म्हणत, ते क्लायंटचा जसा फोन आला तसं पाहुणेले बा तिकडे जायची घाईच झाली. मला काहीच नाही. मग दुपारपासून मी हे सामान घेतलं आणि घरी चालला आलो. मला जाम भूक लागली आता. बरं बरं, चल मग चल. काय जेवतं सकाळचं जेवतं का? आता स्वयंपाक करतो, थांब ना मग, नाही तर अर्धा 1 घंटा गरम गरमच जेव. आता का सकाळचा जेवशील तर अजून मग रात्री जेवशील नाही. नाही आताच करू ना बा गरम गरम काहीतरी. मी बी करू लागतो ना तुला. चल ना कांदा गिंदा चिरायचा आहे का? काही टमाटे कांदे चिरता येतात ना मला, लसूण लसूण निवडून देतो तुले. तू कर मस्त, मग मी जेवतो बा. आता काही असते वाट नाही पाहत मी पाहुणीची नाही ना तुला सासऱ्याची नाही, पहिले जेवतो बा. मला जाम भूक लागली. आई, राजकुमार किती चांगल्या स्वभावाचा आहे बाई, बरोबर काकाचा स्वभाव घेतला यानं. किती मन मिळव आहे, वाटतं तरी का माघोरी आहे म्हणून. काय बाई रश्मी संग काय मस्त पट्टे, सगळ्यासाठी आणलं बाई. नाही रश्मीसाठी आणलं, माझ्या सासूसाठी देवाचं आणलं, लेकराले कपडे किती साजरे आणले. आई पडू देते का भावाची कमी? राजकुमार खरंच आई, मला कायचीच कमी नाही पडू देत आई, तू काही काळजी नको करू. हो बाई, खरंच राजकुमार करते बाई. त्याची माय आहे जराशी, पण तो काका आणि लागे राजकुमार बी तुला अंतर देत नाही बाई. मामा अंग बी देणार नाही, तू नको देऊ माहित येईल अंतर. काहीचे बी कार्यक्रम असो काही बी असो त्याला बोलावत जाय. एकुलता एक हाय माय तू, एकुलती एक तू माय. त्याला तरी माय लय ह्या सोयरे तुले कोण हाय. त्याला धरून धरून राय बाई, तो बी साजरा आहे ना. हो ना बाई,